नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर डॉक्टर सुधाकर आयरे आपल्या आता कोहिनूर अकॅडमी पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, आजचा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे, तो म्हणजे व्होकॅब्युलरी. व्होकॅब्युलरी ही कोणतीही परीक्षा असू द्या, मग ती MPSC मधली राज्यसेवा असू द्या, गट ब असू द्या, गट क असू द्या, किंवा रेल्वेज असू द्या, बँकिंग असू द्या, NDAच्या असू द्या, किंवा अन्य तत्सम अजून कुठल्या परीक्षा असू द्या, राईट, सरळसेवा असू द्या, आता वेगळ्या सरळसेवेच्या एक्झाम येणार आहेत, तर त्या सर्वांसाठी हा जो व्होकॅब्युलरी आहे म्हणजे शब्दसंग्रह, मराठीमध्ये त्याला आपण शब्दसंग्रह म्हणतो, हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. जेवढ्या ग्रामरला वेटेज आहे तेवढ्याच प्रमाणात या व्होकॅब्युलरीला सुद्धा महत्त्व आहे. तर चला बघूया आजच्या टॉपिकनुसार आपण काय बघणार आहोत त्या स्लाईडनुसार. व्होकॅब्युलरी. माय डिअर फ्रेंड्स, I have given here a general information about the vocabulary, right? So let's see one by one. Vocabulary is the soul part of any language. Obviously, मित्रो, vocabulary जे आहे हा कुठल्याही भाषेचा आत्मा आहे असं मी समजतो. आता बऱ्याचदा many grammarian said that grammar is the soul of language, English language. भाषेबद्दल म्हटलं, इंग्लिशबद्दल, ग्रामरला ते आत्मा म्हणतात काही लोक, काही पुस्तकामध्ये असलेलं आहे. पण माझं पर्सनल मत असं आहे की व्होकॅब्युलरी जास्त महत्त्वाचा पार्ट आहे, म्हणून मी त्याला सोल पार्ट ऑफ इन लँग्वेज, म्हणजे अत्यंत महत्त्वाचा इसेन्शियल पार्ट ऑफ इन लँग्वेज. म्हणजे शब्द जर माहिती नसतील तर तुम्ही ती भाषा बोलूच शकत नाही. म्हणजे शब्द हे अत्यंत महत्त्वाचे आहे. थोडक्यात याला आपण मराठीमध्ये घड्याळ म्हणतो, आणि तुम्हाला म्हटलं की व्हॉट इज दिस, तुम्हाला वॉच म्हणतात, रिस्टॉर्स म्हणतात, हे माहितीच नाही आहे, तुम्ही कसं बोलणार, राईट? आता याला काय म्हणतात तुम्हाला मराठी माहिती, पण इंग्लिशमध्ये याला स्लाईड म्हणतात, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन म्हणतात, हे माहितीच नाही आहे, तर तुम्ही ते शब्द आठवत नाही. थोडक्यात काय, तुम्ही स्वतःला विचारा, जेव्हा आपण बोलायला सुरुवात करतो आपण का अडकतो? महत्त्वाचं कारण त्याचं असं असतं की आपल्याला शब्द माहिती नसतात. शब्द जरी माहीत असेल तरी आपलं मत, ओपिनियन, आपला मॅसेज आपण सहज कन्वे करू शकतात लिसनरला, ऑडियन्सला, किंवा ज्याशी आपण कम्युनिकेट करतोय त्यासोबत. म्हणून म्हणतो की व्होकॅब्युलरी इज द सोल पार्ट ऑफ एनी लँग्वेज, राईट? इट कॅन बी अक्वायर्ड ग्रॅज्युअली बाय डुईंग प्रॅक्टिस ऑफ इट अँड बाय यूजिंग इट एव्हरी डे इन आवर डेली कन्व्हर्सेशन ऑर रायटिंग. या आता मित्रो, शब्द भरणा हा हळूहळू डेव्हलप होतो, हळूहळू. आणि तो कसा होतो? ते शब्द आपण प्रॅक्टिस करून, ते लेखनातून म्हणा, बोलण्यातून म्हणा, राईट, वाचण्यातून, अशा प्रकारे आपण जेव्हा ती जास्त यूज करू वेगवेगळ्या पद्धतीने, तेवढ्या हळूहळू ती आपली शब्दभरणा हा वाढत चालतो, राईट? ती काही एका दिवसात तयार होत नाही, ती इट इज अ प्रोसेस, राईट? म्हणजे ती हळूहळू तयार होते प्रोसेस. इट इज अन एंडलेस वन. आणि व्होकॅब्युलरी कशी मित्रो, व्होकॅब्युलरी काय? एंडलेस वन आहे. भाषा जी आहे मित्रो ती जिवंत आहे. रोज हजारो शब्द त्याच्यात ॲड होत असतात, आणि ती एंडलेस आहे. म्हणजे असा तुम्ही नेटिव्ह स्पीकर घ्या किंवा नॉन नेटिव्ह घ्या, नेटिव्ह जरी भेटला, सपोज फॉर एक्झाम्पल नेटिव्ह स्पीकर जे अमेरिकन आहे, लंडनवाले वगैरे असतील, हे जे लोक आहेत यांची भाषा इंग्लिश जरी असली तरी त्यांच्या सर्व शब्दांवर कमांड आहे का? अजिबात नाही. थोडक्यात आपलं स्वतःचं उदाहरण घ्या. आपण वी स्पीक मराठी, हिंदी और any other mother tongue, right? Do you believe or do you have that kind of confidence that you know all the words of that language? की तुम्हाला असा विश्वास आहे का स्वतःवर की तुम्ही जी भाषा घरात बोलतात मदर टंग म्हणून, त्या भाषेचे सर्व शब्द तुम्हाला माहिती आहेत का? याचं उत्तर येईल नाहीच, ऑब्व्हियसली नाहीच आहे. म्हणून भाषा शिकणं ही एंडलेस आहे. म्हणजे काय? व्होकॅब्युलरी, शब्द शिकणं ही गोष्ट एंडलेस आहे. ते न संपणारे, रोज अनेक शब्द ॲड होतात. आता त्याच्या दुसरा जो उदाहरण देतो, जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत, जर तुमची भाषा मराठी आहे तर मराठीवर सुद्धा काही प्रश्न असतात, मराठीचा सुद्धा एक पेपर आहे. जर तुमच्या भाषेवर तुम्हाला 100% कमांड असते तर तुम्ही क्लासेस लावले नसते, तर त्याच्यामुळे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पडले असते. पण तसं होत नाही. तुम्हाला त्यातले सिनॉनिम्स म्हणजे विरुद्धार्थी, समानार्थी शब्द, म्हणी, वाक्यप्रचार, अजून अन्य वेगवेगळ्या ज्या गोष्टी मराठी भाषेच्या आहे की ज्याच्यावर तो पेपर होतो, स्पर्धा परीक्षा घेते, तर त्या पेपरमध्ये तुम्हाला अनेक लोकांना पाहिजे तसे मार्क्स भेटत नाही. का? कारण की वी डोंट हॅव कमांड ओव्हर दॅट लँग्वेज, राईट? सिमिलरली happens in the case of English language की इट इज एंडलेस. म्हणजे
तुम्ही व्होकॅबुलरी 100% पूर्ण कमांड आहे असं कोणीच म्हणू शकत नाही. इवन वी कान से, म्हणजे आम्ही सुद्धा इंग्लिशमधून जरी आम्ही मास्टर केलं आहे, PhD केलं, सेट नेट केलं आहे, MPhil केलं आहे, तरी वी डोंट हॅव कमांड ओव्हर एंटायर व्होकॅबुलरी, राईट, ऑर लँग्वेज. नो वन नोज ऑल द वर्ड्स ऑफ एनी लँग्वेज, इवन द नेटिव्ज आर ऑल्सो नॉट मास्टर इन इट. ते सेम मी आता जे बोललो, किंवा कोणाला सर्व शब्द माहिती नसतात. इवन म्हणजे नेटिव्ह, म्हणजे ते अमेरिकाचं असू द्या, इंग्लिश लंडनमधले असू द्या, त्यांची भाषा इंग्लिश जरी असली तरी त्यांना सर्व शब्द माहिती नसतात. जसे आपल्याला आपली भाषाबद्दलच्या सर्व शब्दांचे अर्थ माहिती नसतात, तसंच त्या लोकांना सुद्धा त्या इंग्लिश भाषेचे नेटिव्ह जरी असले तरी त्यांना सर्व शब्द माहिती नसतात. सो हाऊ दे कॅन अंडरस्टँड, हाऊ दे कॅन स्पीक देअर ओन लँग्वेज. आय मीन म्हणजे थोडक्यात आपण इंग्लिशबद्दल बोलतो, ते कसं काय बोलतात, तर ते त्याचं आपण जशी आपली भाषा, मराठी भाषा आपण आपली घरी बोलतो, ती भाषा आपण सहज बोलतो, तसं ती त्यांची भाषा ती सहज बोलतात. आणि शब्दांचा मित्र अर्थ, आता जेव्हा हे वाचतो, बोलतो किंवा एखादा नवीन गोष्ट बघत असतो, वाचत असतो, त्यातले बरेच शब्द नवीन असतात, मग त्याचा आम्ही अर्थ कसा लावतो, त्याचा कॉन्टेक्स्टनुसार, रिलेव्हन्सनुसार. एका शब्दाचे अनेक अर्थ असू शकतात, राहू शकतात. ते तुम्ही जर भाषेचे विद्यार्थी असाल तुम्हाला त्याचा अर्थ कळू शकतो. मराठीचं घ्या, एका शब्दाचे अनेक अर्थ असतात, तसं इंग्लिशमध्ये बी एका शब्दाचे अनेक अर्थ असतात. तर तो त्या शब्दाचा अर्थ त्यामध्ये कसा काय आहे, तो कशावरून समजतो, तो तिथे दिलेला कॉन्टेक्स्टनुसार, त्या सेंटेन्सचा गरज काय आहे त्याची, त्यानुसार त्या रिलेव्हन्सनुसारच अर्थ लावला जातो. तर ते पण इथे लिहिलं असेल. समटाईम वी नीड टू गेट मिनिंग ऑफ अ न्यू वर्ड्स बाय इट्स कॉन्टेक्स्ट ऑर रिलेव्हन्स. नवीन एखादा शब्द आला, डिफिकल्ट आहे, तर त्याचा तिथे त्याचा अर्थ काय राहू शकतो, त्या सेंटेन्सला काय मिनिंग अभिप्रेत आहे, तो लक्षात घेतला पाहिजे. आणि तो लक्षात घेतला जातो जर भाषेवर कमांड असेल तर त्यानुसार तो अर्थ लावला जातो. इट इज अ ब्युटिफुल पार्ट ऑफ एनी लँग्वेज अँड इट इज टंग. इट इज अ ब्युटिफुल पार्ट ऑफ एनी लँग्वेज, इट इज अ टंग. इट इज ए काइंड ऑफ अ टंग, राईट. आता व्होकॅब्युलरी जो आहे मित्रो, तो खरंच एक खूप महत्त्वाचा सुंदर पार्ट आहे कोणत्या भाषेचा, आणि ती एक प्रकारची जीभ आहे, जशी टंग. जर इफ यू डोंट हॅव टंग, सो यू कांट कन्वे युअर आयडियाज, यू कांट टॉक, राईट. तर तुम्ही बोलू नाही शकत, राईट, तुम्ही बोलू नाही शकत, राईट. म्हणजे तसंच व्होकॅब्युलरी, जर तुम्हाला शब्दच माहिती नसेल तर तुम्ही बोलताच येणार नाही. म्हणजेच काय, व्होकॅब्युलरी म्हणजे एक प्रकारची तुमची जीभ आहे, राईट, ज्या जीभेने आपण बोलू शकतो. जीभ नसेल त्या माणसाला बोलता येत नाही, एक्सप्रेस करता येत नाही, राईट. तसंच आहे, व्होकॅब्युलरी नसेल तर वी आर लाईक टंगलेस, राईट. Vocabulary is the more enjoyable part of the language of learning than its grammar. म्हणजे comparison, if you do comparison between vocabulary and grammar, then you may or you must find that learning vocabulary is a beautiful part of learning than its grammar. म्हणजे ग्रामरपेक्षा व्होकॅब्युलरी शिकणं जास्त आनंददायीकारक आहे, कारण की त्यात नवीन नवीन शब्द असतात, त्यांचा वापर वेगवेगळा असतो, राईट. त्यांचा उच्चार, वापर, त्यांचे वेगळे फॉर्म्स असतात. म्हणजे त्याच्या डिग्रीज वेगळ्या असतात, पार्ट्स वेगवेगळे असतात, राईट. सिनॉनिम्स, अँटोनिम, वर्णसुप्ट, इडियम्स अँड फ्रेजेस, त्यांचा युजेस, असे अनेक वेगळे आहेत, त्याचे फॉर्म्स आहेत. तर ते सर्व शिकायला एक मजा येते जर तुम्ही इफ यू आर लवर ऑफ लँग्वेज, जर तुम्ही भाषेचे प्रियकर असाल, म्हणजे भाषेवर प्रेम करणारे असाल तर. वी यूज ॲज पर द सिच्युएशन ऑर रिक्वायरमेंट. वी यूज व्होकॅब्युलरी. आपण व्होकॅब्युलरी आपल्याला गरजेनुसार वापरतो. म्हणजे थोडक्यात तुम्ही कॉलेजमध्ये, शाळेमध्ये किंवा प्रिन्सिपलमध्ये सोबत बोलताना, शॉपिंगमध्ये ठिकाणी जाताना, किंवा व्हेजिटेबलच्या ठिकाणी जाताना, तिथे असणाऱ्या शब्दांची गरजेनुसार तुम्ही शब्द वापरतात. म्हणजे तुम्ही शाळेचे शब्द, कॉलेजमध्ये जे शब्द वापरतात किंवा कलिगसोबत जे बोलतात तेच तुम्ही व्हेजिटेबल ठिकाणी घेताना, शॉपिंगमध्ये गेला तर ते नाही वापरा. तुम्हाला तिथे कोणत्या शब्दांची गरज आहे ते, सो यू चूज ॲज पर द नीड ऑफ सिच्युएशन, राईट. सिच्युएशननुसार तुम्ही शब्द वापरता, रिक्वायरमेंटनुसार. वी शुड यूज अप्रोप्रिएट व्होकॅब्युलरी टू शो अवर लिंग्विस्टिक कॉन्फिडन्स. आपण बोलत असताना आपण अप्रोप्रिएट शब्द वापरले पाहिजे, की तुमच्या भाषेवर किती कमांड आहे ते तुम्हाला दिसते, राईट. तुम्ही जर योग्य शब्द वापरला नाही तर याचा अर्थ असा असतो की द पर्सन हु इज टॉकिंग विथ अस डज नॉट हॅव कमांड ओव्हर द लँग्वेज. त्याची भाषेवर कमांड नाही आहे, राईट. सेम केस आपल्या मराठीमध्ये पण होतो. आता माझी मराठी साधी राहू शकते, एखादा किंवा दुसऱ्या व्यक्तीची मराठी खूप हायफाय असू शकते, म्हणजे त्या व्यक्तीची मराठी भाषेवर जास्त कमांड आहे असा अर्थ असतो, किंवा तो खूप सुंदर शब्द वापरतो, एखादा शब्दाला भरपूर असा अर्थ असतो, एक आयाम असतो, राईट. तर अशा वेगळा त्याला एक इट इज अ ब्युटिफुल पार्ट, राईट.
सो वी शुड यूज अप्रोप्रिएट व्होकॅब्युलरी टू शो अवर लिंग्विस्टिक कॉन्फिडन्स. म्हणजे आपल्या भाषेवर किती कमांड आहे हे दाखवायचं असेल तुम्हाला तर तुम्ही अप्रोप्रिएट शब्द वापरले पाहिजे. वी शुड लव टू लर्न व्होकॅब्युलरी अँड इट्स व्हेरियस फॉर्म्स. आपण भाषा शिकत असताना त्याच्यावर आपण प्रेम केलं पाहिजे. आणि इट्स ट्रू एक्झॅक्टली राईट, की खरंच आहे, तुम्ही जर भाषेवर प्रेम केलं तर ते तुम्हाला समजायला सोपं जातं, तुमची शब्दभरणा वाढतो आणि तुम्ही त्यासोबत कनेक्ट होतात राईट. आणि त्याचे फॉर्म समजून घेतले पाहिजे वेगळे, त्या भाषेचे वेगळे शब्दाचे वेगळे फॉर्म्स आहेत, सिनॉनिम्स, अँटोनिम्स, इडियम्स, फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूट्स, अजून वेगळे शब्द असे काही आहेत ते सर्व समजून घेतले पाहिजे. पार्ट ऑफ स्पीच ते सर्व समजून घेतलं पाहिजे त्या राईट. तर अशा प्रकारे व्होकॅब्युलरीची जी जनरल थोडक्यात माहिती तुम्हाला मी द्यायचा प्रयत्न केला. लेट्स मूव्ह अहेड. इडियम अँड फ्रेजेस. सो व्होकॅब्युलरीमध्ये काय असतं, आता जस्ट बोललोच, त्याच्यामध्ये इडियम्स अँड फ्रेजेस असतात. आता एक्झाम ज्या तुम्ही देतात त्या MPC असू द्या किंवा ग्रुप गट ब आणि कचा असू द्या किंवा मग सरळ सेवा असू द्या किंवा बँकिंग असू द्या, रेल्वेज असू द्या, तलाठी वगैरे ज्या काही महानगरपालिकेचे एक्झाम असतील, नगर परिषद किंवा कुठलीही अन्य एक्झाम असू द्या की ज्याच्यामध्ये इंग्लिश ग्रामरवरती इंग्लिश व्होकॅब्युलरीवरती प्रश्न असतात, त्याच्यामध्ये इडियम्स अँड फ्रेजेस विचारतात. त्याच्यामध्ये 4 ते 5 प्रश्न असतात. वन वर्ड सबस्टिट्यूशन असतात, त्याचे 4-5 प्रश्न होऊ शकतात. सिनॉनिम्स अँटोनिम्स 2-3 किंवा 1-2 प्रश्न विचारतात. आता अलीकडे कमी झालं आहे. होमोफोन्सवर 2-3 प्रश्न असतात. होमोग्राफवर 2-3 प्रश्न असतात. फ्रेजल वर्ब्स 2-3 विचारले जातात. फोविया 1 किंवा 2, मनिया 1-2 असतात. स्पेलिंग एरर्स, स्पेलिंग चुकीचे दिले असतात, त्यावर 1-2 प्रश्न असतात. प्रोव्हर्ब्स, नंतर फॉरेन वर्ड्स, नंतर ॲनिमल्स अँड देअर यंग्स वन्स ऑफस्प्रिंग 1-2 प्रश्न. ॲनिमल्स म्हणजे त्यांचे जे अपत्य असतात त्यांना काय म्हणतात, किंवा त्यांचा ग्रुप ऑफ ॲनिमलचा एक विशेष शब्द असतो, ते मी सर शिकवताना सांगणार आहे, त्याला काय म्हणतात, किंवा त्यांची जी घरटी असतात त्यांना काय म्हणतात, अशा शब्द याच्यावर प्रश्न विचारतात. हे सरळ सेवेला जास्त विचारतात. तर अशा प्रकारे व्होकॅब्युलरीमध्ये असे वेगळे शब्द येतात राईट. तर हे आहे जनरल माहिती. आता पुढे जाऊया. आता ॲक्च्युली थ्रू दिस PPT or through this few slides you will come to know that about my method of teaching vocabulary right. तुम्हाला समजेल की मी कशा प्रकारे व्होकॅब्युलरी शिकवणार आहे, किंवा माझ्या ॲपमध्ये व्होकॅब्युलरी कशा पद्धतीने अवेलेबल असेल, कशा पद्धतीने शिकवली, किती इंटरेस्टिंग पद्धतीने मी शिकवण्याचा प्रयत्न करणार की जेणेकरून तुमचा तो शब्द डोक्यात राहावा आणि तुम्ही विसरणार नाही. आणि एक्झाममध्ये जेव्हा तुम्ही अशा प्रकारे शब्द बघणार तुम्हाला एक्झॅक्टली त्याचा अर्थ देता येईल आणि बोलताना सुद्धा तुम्हाला त्याचा वापर करायला सोपं जाईल. म्हणून मी पिक्टोरियल पद्धतीने, म्हणजे की त्याच्यामध्ये चित्र आहेत आणि चित्राच्या माध्यमात शिकण्याचं कारण एवढंच आहे मित्र की ती लवकर लक्षात येते आणि लक्षात राहते चिरकाल, म्हणून पिक्टोरियल पद्धतीने शिकवायचा प्रयत्न आहे. आणि इट इज सायकोलॉजिकल. वेन वी सी द बुक्स ऑफ चिल्ड्रन वी फाइंड दॅट देर आर लॉट ऑफ पिक्चर्स आर देअर राईट. की जेव्हा आपण लहान मुलांचे स्किटचे पुस्तकं बघतो त्याच्यामध्ये भरपूर पिक्चर असतात. का की त्यांना माहिती असतं एक्झामिनर बुक फेटरला की फ्रेमरला की लहान मुलांना पिक्चर बघून शिकायला मजा येते आणि ते लक्षात लवकर राहतं म्हणून. तर तोच पार्ट आपण तीच मेथड आपण इथे अप्लाय करायचा प्रयत्न केलेला आहे की पिक्टोरियल पद्धतीने व्होकॅब्युलरी शिकवायची. आता बघा, पहिला द फर्स्ट वर्ड वी हॅव हिअर ऑन द स्क्रीन, अ बॅड हेअर डे. आता बॅड हेअर डेचा अर्थ काय होतो? एक वाईट दिवस. अर्थ दिलाय अ बॅड हेअर डे, एक वाईट दिवस. आता याचा मिनिंग बघून घ्या इथे. अ सिच्युएशन, अ डे, अ सिच्युएशन म्हणजे एखादी परिस्थिती, अ डे ऑन विच एव्हरीथिंग सीम्स टू बी गोईंग रॉंग. एखादी परिस्थिती किंवा एखादा दिवस तेव्हा आपल्याला असं भासतं की सर्व गोष्टी वाईट घडता आहेत. म्हणजे थोडक्यात काय, हा आजचा दिवस अपशकुनी आहे, आजचा दिवस काळा दिवस आहे. अ बॅड हेअर डे, बॅड हेअर डे किंवा ब्लॅक डे म्हणू शकतो तुम्ही. आजचा दिवस खराब जातोय माझा. कधी जातो? तर जर आपण आता आय डोंट बिलीव्ह इन दिस थिंग्स, दिस इज काइंड ऑफ सुपरस्टिशन, बट फॉर द कन्व्हिनियन्स, फॉर द अंडरस्टँडिंग ऑफ युअर, आय हॅव यूज हिअर दिस पिक्चर, ब्लॅक कॅट पिक्चर हिअर और कॅट पिक्चर. जेव्हा आपण रोड क्रॉस करायचा प्रयत्न करतो, आपल्या रस्त्यातून जर एखादी मांजर गेली तर आपण काय म्हणतो? अरे आजचा दिवस वाईट आहे, आजचा दिवस काही चांगला जाणार नाही, म्हणजे ब्लॅक डे, बॅड हेअर डे असं म्हणतो राईट. त्यानंतर दुसरं पिक्चर मी इथे घेतलेला आहे. हा जो हेराफेरीमध्ये चित्र आहे त्याच्यामध्ये हा असं म्हणतो, आज कोणाचा चेहरा बघितला मी आज सकाळ, अरे यार की सुबह सुबह किसका मुंह देख लिया, मेरा दिन खराब चल रहा है. तर अशा प्रकारचे इथे डायलॉग्स आहेत राईट ह्या मूवीमध्ये, हेराफेरीमध्ये. मग तो मूवी आठवा. बॅड हेअर डे म्हणजे काय की आज किसका मुंह देख लिया मैंने, आज मेरा दिन खराब जा रहा है, एक वाईट दिवस राईट. तर त्याचे सिनॉनिम्स पण दिलेले आहेत. काय सिनॉनिम्स काय? टफ डे म्हणजे कठीण दिवस, हार्ड, टफ,
टफ, हार्ड, रफ एकच शब्द आहे. रफ डे, टेरिबल भयंकर दिवस, अनलकी वाईट दुर्दैवी दिवस आहे, हॉफुल दुर्दैवीच, रॉंग चुकीचा, सॅड नर्वस करणारा, लोझी, ड्रेडफुल, क्रॅपी, रोटन, डिफिकल्ट, फॅटिग्यू, स्ट्रेसफुल. हे सर्व सिनॉनिम्स आहेत मित्र. हे सर्व काय सिनॉनिम्स आहेत. कधी कधी तुम्हाला एक्झाममध्ये काय विचारतील, याचा अर्थ विचारतील आणि हे दिले असतील त्या सिनॉनिम्स तुम्हाला शोधावं लागेल, किंवा हा शब्द देतील त्याच्या पुढे हा शब्द देतील आणि मॅच द पेअर असं म्हटलं जाईल. म्हणजे थोडक्यात काय, हा शिकत असण्याचा अर्थ बरोबर त्याचे सिमिलर शब्द काय आहे ते लक्षात ठेवा, ते वाचून घ्या. त्याच्याने तुमचं काय होतं, आपण एकच शब्द घेत नाही पण ते सिमिलर शब्द पण घेतोय. त्याच्याने काय होतंय की तुमच्या ज्ञानामध्ये भर पडतो, तुमची व्होकॅब्युलरी वाढते, राईट. आणि त्याचा अर्थ काय, तो अर्थ तर दिलाच आहे. त्याच्यानंतर मी पिक्टोरियल पद्धतीने सांगायचा प्रयत्न केलाय. जर मांजर आडवी गेली तर आपला दिवस वाईट जातो, लक्षात ठेवा. बॅड हेअर डे त्याला म्हणायचं, किंवा एखादा वाईट प्रसंग घडतोय सकाळीच तर त्याला आपण म्हणतो बॅड हेअर डे, राईट. तर ते अशा प्रकारे आपल्याला हे व्होकॅब्युलरी शिकायची आहे किंवा लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. पुढे जाऊया. पुढचा वर्ड आहे अ बॅड पॅच. कठीण किंवा संघर्ष कालावधी, कठीण किंवा संघर्षाचा कालावधी किंवा पिरियड, बरोबर. आता मिनिंग, अ पिरियड ऑफ डिफिकल्टी, स्ट्रगल अँड अ पिरियड ऑफ डिफिकल्टी, एक काळ की जेव्हा डिफिकल्टीचा वाईट काळ आहे, स्ट्रगल किंवा संघर्षाचा काळ आहे, किंवा हार्डशिप परत संघर्षाचाच ट्रबल किंवा संघर्षाचा काळ. आता त्याचे सिनॉनिम्स पण इथे दिले. ॲडवर्स पिरियड वाईट काळ, टाइम, वर्स्ट टाइम, पिरियड ऑफ प्रोबेबल प्रॉब्लेम्स, समस्याचा टाइम, असं, राईट. आता एक आठवा, अ बॅड पॅच. बॅड पॅच कधी म्हणायचं, बॅड म्हणजे वाईट, पॅच म्हणजे काळ, लक्षात ठेवा. बॅड म्हणजे वाईट, पॅच म्हणजे काळ. आता तुम्ही एक मूवी आठवा, चक दे इंडिया. चक दे इंडियामध्ये या शाहरुख खानचा बॅड पॅच चालू असतो. त्याला गद्दार घोषित केलं जातं आणि तो त्याला पुरू करण्यासाठी मग तो इंडियन टीमला जिंकवतो काय वगैरे, त्यांना खूप जेन्युअनली ऑनेस्टली मदत करतो, त्यांना गाईड करतो, मेंटरिंग करतो, राईट. तर त्याचा एक काळ असतो, बॅड पॅच असतो त्याचा. आणि आयुष्यामध्ये प्रत्येकाचे बॅड पॅच येत असतात. ते पण मी इथे आय थिंक लिहिलं. एव्हरी वन गोज टू द ग्रो थ्रू इट. प्रत्येकजण जातो त्याच्या बॅड पॅचमध्ये. बॅड पॅच सोपा आहे शब्द. स्टुडंट्स असो, विद्यार्थी असू द्या, मॅरिड कपल असू द्या किंवा अनमॅरिड असू द्या, जॉब सिकर, एखादा जॉब शोधणारा व्यक्ती असू द्या, किंवा देशसुद्धा बॅड पॅचमधून जातो. आपण पण बॅड पॅच, आपला देश पण कधी कधी अनेक वेळेला बॅड पॅचमधून गेलेला आहे, राईट. तर थोडक्यात काय, बॅड पॅच म्हणजे काय, एक वाईट परिस्थिती, कठीण काळ, राईट, असा. तर हे हा मूवी लक्षात ठेवा. आणि हे दुसरं पिक्चर मी ते फक्त जेव्हा बॅड पॅच होते तेव्हा आपण असं आपलं अशी कंडिशन होऊन जाते, डोक्याला हात लावून बसतो असतो की अरे काय माझ्या आयुष्यामध्ये संघर्ष चालू आहे, संघर्ष संपत नाही किंवा संपवायचं नाव घेत नाही, असा प्रकारे असतो, राईट. तर अशा प्रकारे लक्षात ठेवा. फार सोपा आहे. बॅड पॅच म्हणजे कठीण संघर्ष कालावधी. पुढे जाऊया. बेड ऑफ रोजेस. मित्रो, बेड ऑफ रोजेस याच्यामध्येच अर्थ लपला आहे. बेड ऑफ रोजेस. जर तुम्ही बेड ऑफ रोजेस पाहिलं तर कसं वाटतं, खूप छान वाटतं, आनंदही वाटतं. आणि बेड ऑफ रोजेस कधी करतो, काही विशिष्ट एक आनंदाचा क्षण असेल, फॉर एक्झाम्पल कोणाच्या घरात बेबी जन्माला, मुलगा मुलगी काही जन्माला, तेव्हा ते बेड ऑफ रोजेस करतात. लग्न झालं तेव्हा बेड ऑफ रोजेस असतात. काही तर सेलिब्रेशन असतं तेव्हा बेड ऑफ रोजेस केलं जातं. म्हणजे काय, सेलिब्रेशन, आनंदाचा काळ. बेड ऑफ रोजेस म्हणजे काय, बेड ऑफ रोजेस म्हणजे काय, बेड ऑफ रोजेस बघून आपल्या आनंद होतच, लक्षात ठेवा. आनंदाचा काळ. आता आनंदाचे काळ हे वेगळे असू शकतात. ते आता पहिले आपण बघू मिनिंग. अन इझी अँड हॅपी ऑर लक्झरियस सिच्युएशन. इझी सहज किंवा आनंदी, लक्झरियस सिच्युएशन प्रसंग वगैरे. लक्झरियस म्हणजे आनंददायक, सुखकारक. सिनॉनिम काय, प्लीजंट टाइम, आनंदाचा टाइम, मोमेंट, क्षण, पॅराडाईज, स्वर्गही, कम्फर्टेबल, मस्त छान वाटणं. एलिव्हेटेड, डिग्निफाईड पिरियड. एलिव्हेटेड म्हणजे एकदम आनंदात पिरियड. इट इज सब्जेक्टिव्ह कन्सेप्ट. येस, हा जो आहे बेड ऑफ रोजेस. आता बेड ऑफ रोजेस म्हणजे काय, आनंदाचा काळ, सुखकारक काळ. हा प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो. प्रत्येकाला कधी आनंदाचा काळ वाटेल सांगता येत नाही. प्रत्येकाची कन्सेप्ट सुखाची वेगवेगळी आहे, राईट, वेगवेगळी आहे, बरोबर. तुम्हाला एखादी पोस्ट भेटल्यानंतर आनंद वाटतो, एखाद्याला निसर्गात गेल्यानंतर आनंद वाटतो, एखाद्याला मूवी बघितल्यानंतर आनंद वाटतो. असे अनेक वेगवेगळ्या संकल्पना असू शकतात. एखाद्याला फिरायला भेटलं तर आनंद भेटतो. तुमचे काका फॉर्ममधून आलं तर तुम्हाला आनंदच वाटतो. तर म्हणजे काय, म्हणून इट इज सब्जेक्टिव्ह कन्सेप्ट, सब्जेक्टिव्ह आहे, राईट. आता MPSCचे मुलं जे स्पर्धापरीक्षा तयारी करतात त्यांच्यासाठी महत्त्वाचं. आता बघा, जेव्हा त्यांची एखादी पोस्ट निघते तेव्हा ते गुलाल उधळत असतात आणि नाचत असतात. म्हणजे तो काय असतो, अ बेड ऑफ रोजेस. काय असतं ते, बेड ऑफ रोजेस. तर हे पिक्चर मी ते घेतलेलं आहे. तेव्हा दिवाळी असते किंवा काही सेलिब्रेशन असतं, काहीतरी तुम्ही वर्ल्ड कप जिंकतात किंवा काहीतरी होतं तेव्हा असे फटाके फोडले जातात. तो काय असतो, आनंदाचा काळ असतो, दिवाळीचा काळ सुद्धा. बेड ऑफ
रोजेस, देवर इज अ बेड ऑफ रोजेस, आनंदाचा काळ, सुखकारक काळ आहे असे. आणि मी म्हटलं की ते सब्जेक्टिव्ह आहे. तुमचा बेड ऑफ रोजेस काय आहे हे वेगवेगळे आहे, व्यक्तीपर्यंत भिन्न असू शकतो. राईट, तुम्हाला एखाद्याला छान ॲपलचा मोबाईल घेऊन दिला, तुम्हाला बेड ऑफ रोजेस वाटेल, अरे आनंदाचा काळ आहे माझा. राईट, सो दिस वे इट इज अ सब्जेक्टिव्ह कन्सेप्ट. ते सब्जेक्टिव्ह कन्सेप्ट आहे. चला पुढे जाऊया. अ बीव ह्यू, अ बीव ह्यू. आता बी म्हणजे मधमाशी, ह्यू म्हणजे पोळं. आता मधमाशीचं पोळं तुम्ही आठवा. मधमाशीचं पोळं इथे दिलं आहे. मधमाशीचं पोळं कसं असतं, तिथे ज्या बीज असतात म्हणजे ज्या मधमाशा असतात त्या कशा असतात, एकदम बिझी असतात, त्यांच्या कामामध्ये व्यस्त असतात. त्या कोणाकडेही लक्ष देत नाही. त्यांना अंटिल अनलेस यू डिस्टर्ब दॅम, जोपर्यंत तुम्ही त्यांना डिस्टर्ब करत नाही, त्यांना हलवत नाहीत किंवा त्यांना त्रास देत नाही, तोपर्यंत त्या तुम्हाला चावा घेत नाही किंवा तुम्हाला त्रास देत नाही किंवा ते त्यांच्या कामात मग्न असतात. बी ह्यू. तर म्हणून म्हटले खूप व्यस्त ठिकाण, परिस्थिती, व्यक्ती. खूप व्यस्त ठिकाण, परिस्थिती, व्यक्ती. आता त्याचा अर्थ पण दिलाय, अ बिझी, अ बसलिंग प्लेस. बिझी म्हणजे आणि बसलिंगचा अर्थ एकच आहे, प्लेस म्हणजे खूप व्यस्त ठिकाण, सिच्युएशन, परिस्थिती, पर्सन किंवा व्यक्ती पण होऊ शकतो, बिझी व्यक्ती. राईट, आता बिझी व्यक्ती असतात. तुम्ही एखादा तुम्हाला बिझी सापडत असेल तर तुम्ही म्हणता ही इज बी ह्यू असं म्हणू शकतात. होपफुल म्हणजे आशादायक पर्सन किंवा सिच्युएशन. आता वर्किंग व्हेरी हार्ड ॲट समथिंग गोल एव्हरी, ओके, सिनॉनिम दिलं, वर्किंग व्हेरी हार्ड ॲट समथिंग. एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रामाणिकपणे प्रयत्न करणं, मग ते गोल असू शकतं किंवा एखादी गोष्ट. व्हेरी ॲक्टिव्ह, खूपच ॲक्टिव्ह म्हणजे उत्साही असणं, बिझी व्यक्ती असणं, व्यस्त व्यक्ती असणं. क्राऊडेड प्लेस किंवा गोंगाटलेल्या जिथे खूप क्राऊड असतं, खूप गर्दी असते असं ठिकाण, त्याला बी ऑफ ह्यू पण म्हणतात. इथे पण खूप गर्दी असते या मधमाशांची. आता इथे या अर्थाने जर क्राऊडेड प्लेस कोणतं असं, लायब्ररी असतं. लायब्ररीमध्ये तुम्ही जर गेलात, कॉलेजमध्ये गेलात, ते कसं बी ऑफ ह्यू. किंवा मार्केटमध्ये गेला काय असं बी ह्यू म्हणजे खूप लोक असतात, क्राऊडेड प्लेस असतं, व्यस्त ठिकाण असतं, बिझी असतात लोक त्याच्या कामांमध्ये. तसंच तर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जर विचार केला तर हे कसे होते, होपफुल होते, बी ह्यू म्हणू शकतो त्यांना, किंवा ॲक्टिव्ह होते, त्यांच्या कामाबद्दल प्रामाणिक होते, बिझी असायचे नेहमी त्यांच्या कामासाठी ते. म्हणून मी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो इथे घेतलेला आहे. राईट, तर तुम्हाला कळालं असतं काय बी ह्यू म्हणजे काय, खूप व्यस्त ठिकाण किंवा परिस्थिती, व्यक्ती. बी ह्यू, बी कशा असतात ते लक्षात ठेवा, म्हणजे व्यस्त असतात, एवढं लक्षात ठेवा, बाकी सर्व समजेल तुम्हाला, फार इझी आहे. चला पुढचा वर्ड, अ बिग ड्रॉ, एक प्रचंड आकर्षण. बिग ड्रॉचा अर्थ काय होतो, एक प्रचंड आकर्षण. राईट, आता याचा अर्थ काय दिलाय, तेच दिलंय, अ ह्यूज, अ ग्रेट अट्रॅक्शन, खूप मोठं अट्रॅक्शन म्हणजे आकर्षण त्याला म्हणतो. बिग मेजर सोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा बिग मोठं किंवा सोर्स ऑफ अट्रॅक्शन, एखादा गोष्ट खूप अट्रॅक्शनचं उगम स्थान आहे असं त्याचा अर्थ. आता बिग ड्रॉ म्हणजे काय, एक प्रचंड आकर्षण. प्रचंड आकर्षण म्हणजे काय, आता अनेक लोक असतात ज्यांना अशा मूवीजमध्ये काम करायचं फार मोठं अट्रॅक्शन असतं किंवा त्यांना अशा हिरोईनचं फार मोठं अट्रॅक्शन असतं, त्याला म्हणतात बिग ड्रॉ अट्रॅक्शन. बिग ड्रॉ म्हणजे खूप मोठं अट्रॅक्शन. अनेक लोकांना तुमच्यापैकी आता अधिकारी बनायचं, कोणाला PSI, DYSP, IPS बनायचे, फॉरेस्ट ऑफिसर, कोणाला DC बनायचं, IAS बनायचं, हे काय सर्व काय बिग ड्रॉ म्हणजे खूप मोठं अट्रॅक्शन. बिग ड्रॉ म्हणजे काय, हे असे पिक्चर लक्षात ठेवा. बिग ड्रॉ म्हणजे मोठं अट्रॅक्शन. राईट, सो लेट्स मूव्ह अहेड. अ बर्ड्स आय व्ह्यू. अ बर्ड्स आय व्ह्यूचा थोडक्यात अर्थ सांगितलं तर की दृष्टिक्षेप किंवा एक नजर मारणे, त्याचा अर्थ होतो दृष्टिक्षेप किंवा नजर मारणे. जनरली हा शब्द बऱ्याचदा तुम्ही प्लेनने जेव्हा प्रवास करतात तर वरून जर खाली बघितलं तर बर्ड आय व्ह्यू म्हणजे काय, एक दृष्टिक्षेप टाकणं म्हणजे खाली बघणं कसं दिसतंय, खालचे लोक आपले आता आपण ज्यांना बाय करून वरती आलोत, प्लेनने वरती फिरतोय, जातोय कुठं ठिकाणी, तर तेव्हा आपण जे बघतो खालचे लोक, खालच्या बिल्डिंग्स लोक, तर ते एक त्या बघायला काय म्हणतात बर्ड आय व्ह्यू, कॅमेऱ्याने बघितलं जातं किंवा आपण त्याच्या खिडकीतून खाली बघतो, त्याला म्हणतात बर्ड आय व्ह्यू. कधी कधी पुस्तक वाचताना पण बर्ड आय व्ह्यू करतो की बर्ड आय व्ह्यू, तुम्हाला एक्झामला जायचं आहे आता 2 दिवसाचा 1 दिवस अगोदर एक्झाम, मग बर्ड आय व्ह्यू, मग वरवर लक्ष दृश्य टाका, फटाफट रिव्हिजन करा, त्याला म्हणतात अ बर्ड्स आय व्ह्यू. काय म्हणतात, बर्ड्स आय व्ह्यू. तर हे पिक्चर दिलं आहे विमानातून घेतलेलं खालचं पिक्चर आहे फोटो, किंवा वर फार उंच ठिकाणून घेतलेला फोटो, किंवा उंच टेकडीवर आहात किंवा मंदिरात गेला, खूप उंच मंदिरात गेला खाली बघतात किंवा टेकडीवर गेलात, टेकडीतून खाली बघतात, त्याला बर्ड आय व्ह्यू म्हणतात, वरून खाली बघणं, त्याला म्हणतात बर्ड आय व्ह्यू. राईट, हे लक्षात ठेवा. राईट, तर त्याचा अर्थ दिला आहे मिनिंग, जनरल व्ह्यू फ्रॉम अबो म्हणजे वरून एक जनरल व्ह्यू बघितलं. गुड, कम्प्रेन्सिव्ह आयडिया, एक कम्प्रेन्सिव्ह आयडिया घेणं. बर्ड आय व्ह्यू म्हणजे तुम्ही म्हटलं जातं परीक्षेत आता एक जनरल आपण लक्ष घालतो त्या पुस्तकावरती की काय कसं आहे, वरवर फटफट, मग त्याला म्हणतात कम्प्रेन्सिव्ह आयडिया विचार.
ओव्हरव्ह्यू पण म्हणू शकतो त्याला, व्ह्यू फ्रॉम द एअर. आता हे वेअर, सिनिक व्ह्यू, एरियल पर्स्पेक्टिव्ह, वाईड व्ह्यू, वेरियल पर्स्पेक्टिव्ह, वाईड व्ह्यू, एक दृष्टी, मोठा दृष्टी टाकणं, त्याला बर्ड आय व्ह्यू असं म्हणतात. वरून एक दृश्य किंवा एक दृष्टी शेप असं त्याला म्हणतात. चला पुढे जाऊया. अ ब्लेसिंग इन डिसगाईज. अ ब्लेसिंग याच्यात अर्थ उरला आहे, ब्लेसिंग म्हणजे आशीर्वाद, इन डिसगाईज म्हणजे कसं, डिसगाईज म्हणजे काय, हे मुखटा घेऊन येतात, म्हणजे चांगल्या गोष्टी मुखटा घेऊन येतात. म्हणजे थोडक्यात काय की वाईट नंतर चांगलं होणं. आता आपल्याकडे एक मन आहे, सर्व दिवस सारखे नसतात, आज वाईट दिवस आहे तर उद्या चांगला दिवस येणार, त्याला म्हणतात ब्लेसिंग इन डिसगाईज, वाईटातून चांगलं नंतर चांगलं होणं, राईट. तर याचा दिला आहे दुःखानंतर आनंद, वाईट नंतर चांगले, दुःखानंतर आनंद येणं किंवा वाईट नंतर चांगले, किंवा आनंद मुखटाखाली येतो, आनंद हा मुखटा घेऊन येतो, म्हणजे तो कळतच नाही की आपल्याला चांगले दिवस येणार आहेत असं होतं, राईट. मग त्याचे अर्थ पण दिले आहेत, राईट. अन ॲपरंट मिसफॉर्च्यून दॅट हॅज एव्हेंच्युअली गुड रिझल्ट, राईट. म्हणजे खूप वाईट घडणं, पण खूपच वाईट घडतं, पण नंतर त्याचं रूपांतर चांगल्या गोष्टीमध्ये, त्याचा रिझल्ट चांगला होतो, म्हणजे चांगल्या घटना घडते, त्यानंतर चांगला आपल्याला रिझल्ट भेटतो, किंवा चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात येतात. म्हणजे थोडक्यात काय, तुमचं उदाहरण घेऊया, तुम्हाला एखादी व्यक्ती सोडून गेली, तुम्ही फार दुःख होतात, पण ती व्यक्ती सोडून गेल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये त्या व्यक्तीपेक्षाही चांगला व्यक्ती येतो, त्याला म्हणतात ब्लेसिंग इन डिसगाईज असं. हिडन फेवर, समथिंग दॅट सीम्स टू बॅड टर्न्स आउट टू बी गुड, म्हणजे बॅडचं चांगल्यात रूपांतर होणं. सिनॉनिम, गुड आफ्टर बॅड, चांगल्यानंतर चांगलं होणं, आफ्टर बॅड नंतर म्हणजे वाईट नंतर चांगलं होणं. मिसफॉर्च्यून ब्रिंग्स फॉर्च्यून म्हणजे दुर्दैव्य हे नशीब घेऊन येतं असं. एव्हरीथिंग हॅपन्स फॉर ए गुड कॉज, एक प्रत्येक गोष्ट चांगल्या गोष्टीसाठी होतं, प्रत्येक गोष्ट चांगल्यासाठी होणं असं. मिक्स ब्लेसिंग म्हणजे काय, दुःखानंतर चांगलं. ॲडव्हान्टेजेस इन डिसगाईज, चांगलं होणं वाईटातून. ॲम्बिगियस थिंग्स, ओके, ॲम्बिगियस, अनसर्टन, गुड डिझ, असे वेगळे अर्थ त्याचे दिले, हे वाचून ठेवायचे. थोडक्यात तुम्हाला ब्लेसिंग डिसगाईज समजेल. ब्लेसिंग डिसगाईज म्हणजे काय, दुःखानंतर चांगलं होणं, वाईटानंतर चांगलं होणं असं, त्याचं हे उदाहरण. हे फक्त पिक्चर दिले, राईट. याचा सपोज हा मुलगा आहे, याचं उदाहरण देऊ शकतो मला. याचं एक खेळणं तुटलं म्हणून हा रडतोय, किंवा डॉल तुटली म्हणून रडतोय, पण लगेच तुम्ही त्याला मोठी डॉल आणून देतात, लगेच तो आनंद होतो, अरे माझी छोटी डॉल होती, मला तर मोठी भेटली, असं गाडी तुटली. तर थोडक्यात काय, दुःखाने चांगलं होणं, थोडक्यात हे. आणि तुम्हाला मी तुमची पार्टनरचं उदाहरण दिलं, म्हणजे तुमचा एखादी व्यक्ती आहे सोडून गेलं, तर त्याच्यात नंतर चांगली व्यक्ती तुमच्या आयुष्यात येतं, त्याचं द ब्लेसिंग इट इज गाईज असं. चला लेट्स गो अहेड. बोल्ड फ्रॉम द ब्ल्यू. बोल्ड फ्रॉम द ब्ल्यू, बोल्ड फ्रॉम द ब्ल्यू, बोल्ड फ्रॉम द ब्ल्यू म्हणजे आकाशातून बोल्ट असं आहे. हे पिक्चर घेतलेलं आहे, अ बोल्ड फ्रॉम द ब्ल्यू. आता एखादी गोष्ट जर वरून खाली पडली तर काय होईल, वाईट घटना घडते, वाईट होतं, राईट. तसंच अचानक आणि अप्रिय घटना घडणे, मग त्याला आम्ही ॲक्सिडेंट म्हणतात. काय म्हणतात, अ बोल्ड फ्रॉम द ब्ल्यू म्हणजे जर एखादी गोष्ट आकाशातून पडली तर त्यातून काहीतरी आपत्ती निर्माण होऊ शकते, तसं ते. अ बोल्ड फ्रॉम द ब्ल्यू म्हणजे अचानक आणि अप्रिय घटना घडणे. समथिंग अनएक्सपेक्टेड अँड अनप्लीजंट, समथिंग अनएक्सपेक्टेड घडणं, एखादी अचानक गोष्ट घडणे जी अपेक्षा केली नव्हती तशी घडणं, आणि जी कशी असते, अनप्लीजंट असतं, दुःखदायी असतं. कम्प्लीट सरप्राईज, एकदम सरप्राईज असतो. सडन क्लायमेटी, अचानक मोठं दुःख येतं, नॅचरल क्लायमेटी वगैरे, किंवा मानवी क्लायमेटी असू शकते. अनएक्सपेक्टेड डिझास्टर, अचानक मोठा अपघात होणं, ॲक्सिडेंट होणं. आता त्याचा अर्थ पण अनएक्सपेक्टेड ग्रीफ ऑर शॉक, अनएक्सपेक्टेड दुःख किंवा होणं किंवा शॉक बसणं. आता थोडक्यात भूकंप झाला, आता अनएक्सपेक्टेड ॲक्सिडेंट असतो तो, राईट. आता अनएक्सपेक्टेड कोणत्या गोष्टी आल्या, कोविड-19 आला होता, तर त्याला म्हणतो बोल्ड फ्रॉम द ब्ल्यू म्हणू शकता तुम्ही. कोविड-19 काय अचानक आला होता, तो सर्व जगावर महामारीचा आली होती कोविड-19मुळे, राईट. त्याला म्हणू शकतो तुम्ही बोल्ड फ्रॉम द ब्ल्यू. कोविड-19 वॉज ए बोल्ड फ्रॉम द ब्ल्यू असं तुम्ही त्याला म्हणू शकता, अचानक आणि अप्रिय घटना घडली म्हणून. आता पुढे जाऊया, पुढचा. अ बोन ऑफ कंटेन्शन, ॲपल ऑफ डिस्कॉर्ड. अ बोन ऑफ कॉन्टेन्शन. आता ॲपल ऑफ डिस्कॉर्ड याचा अर्थ, दोघांचा अर्थ सारखाच आहे, भांडणाचा किंवा वादाचे मूळ कारण. आता कॉन्टेन्शन म्हणजे याचा अर्थ होतो मित्रो मूळ किंवा मुख्य. परत लिहितो थोडं सांगायला. हां, कॉन्टेन्शन म्हणजे भांडण, भांडण, आणि हे म्हणजे मुख्य, मूळ. अ बोन ऑफ कंटेन्शन भांडणाचं मूळ कारण.
आता हे सांगण्याच्या पहिले आधी इथे सांगतो. आता दोन कुत्रे समोर समोर येतात आणि दोघांचं भांडणं एका बोनसाठी सुरू होतं. म्हणजे त्यांना दिसतं आणि तो दोघे कुत्रे म्हणतात हे माझं आहे, तो म्हणतो माझं आहे. म्हणजे हे झालं बोन ऑफ कंटेन्शन. एका कारण झालं हे, राईट. म्हणजे भांडणाचे किंवा वादाचे मूळ कारण बोन ऑफ कंटेन्शन, त्याला दुसऱ्या भाषेमध्ये ॲपल ऑफ डिस्कॉर्ड असं म्हणतात. आता त्याचा अर्थ पण दिलाय, कॉज ऑफ डिस्प्यूट म्हणजे भांडणाचं कारण, रायव्हरली किंवा शत्रुत्वाचं मूळ कारण काय आहे, आपल्यामध्ये शत्रुत्व का झालं, आपल्यामध्ये स्पर्धा काय, कॉम्पिटिशन काय कारण आहे, कॉज फॉर कॉरल, भांडणाचं कारण काय, द मेन इश्यू ऑर सब्जेक्ट ऑफ डिस्प्यूट, मुख्य भांडणाचं कारण काय आहे, मेन सब्जेक्ट, आर्ग्युमेंट झाला, डिसअग्रीमेंट झाला किंवा आपल्यामध्ये मत परिवर्तन होते की आपले मतं एक जुळत नाही, त्याचं कारण काय. आता धडकन मूवी बघा, बोन ऑफ कंटेन्शन, जसं मी एक कारण याचं सांगतो. आता या दोघांचं बोन ऑफ कंटेन्शन काय आहे, ही शिल्पा शेट्टी, ही ॲक्ट्रेस आहे. ही कोणती ॲक्ट्रेस, राईट. हे मूळ कारण होते शिल्पा शेट्टी या दोघांचं बोन ऑफ कंटेन्शन होतं. काय होतं, बोन ऑफ कंटेन्शन म्हणजे भांडणाचं मुख्य कारण शिल्पा शेट्टी होतं. सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार यांनी दोघांमधलं भांडण का झालं किंवा दोघांमध्ये वाद का झाले, डिस्प्यूट का झाली, याचं कारण ही होती शिल्पा शेट्टी. म्हणून मी त्याचं धडकन हे एकदम अप्रोप्रिएट एक्झाम्पल मी शोधून तुमच्यासमोर आणलेलं आहे. म्हणून बोन ऑफ कंटेन्शन म्हणजे भांडणाचं मूळ कारण. आता भांडणाचे मूळ कारण आपल्या परिस्थितीनुसार अनेक वेगवेगळे असू शकतात. आपण आता वावरत असताना आपल्या अनेकदा भांडणं होतात, डिसअग्रीमेंट होतात किंवा आर्ग्युमेंट होतात, असे अनेक डिस्प्यूट होतात. तर त्याचे वेगळे कारण असतात. पण मी एक उदाहरणातून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. बोन ऑफ कंटेन्शन, ॲपल ऑफ डिस्कॉर्ड, राईट. आता हे अजून उदाहरण देऊन सांगू शकतो. सपोज तुम्ही दोघं भाऊ बहीण टी व्ही बघतायत आणि एकाला म्हणायचं मला सिरियल बघायचं, तुम्हाला म्हणायचं मला मूवी बघायचं, तुमच्या दोघांमध्ये भांडणं होतात. मग भांडणाचं मूळ कारण काय झालं, टी व्ही. तर व्यक्तिपरत्वे किंवा परिस्थितीनुसार बोन ऑफ कंटेन्शन वेगळं असू शकतं. फक्त लक्षात ठेवा, बोन ऑफ कंटेन्शन म्हणजे भांडणाचं मुख्य कारण किंवा आपल्याला डिस्कॉर्ड त्याला असंही म्हणतात. पुढे, अ बुल इन चायना शॉप. आता मित्र मला सांगा, एक बुल म्हणजे काय, बैल. जर एखाद्या चायना शॉपमध्ये गेला किंवा कुठल्याही शॉपमध्ये गेला, तो काय करणार, तो तिथे सर्व तिथले जे सामान आहे तो असं करून टाकणार, मोडतोड करून टाकणार. काय करून टाकणार, मोडतोड. म्हणून त्याचा दिलाय अशिक्षित व्यक्ती किंवा वेडे, असभ्य, अयोग्य वर्तन. त्याला काय म्हणतात, अशिक्षित व्यक्ती, वेडे, असभ्य, अयोग्य वर्तन. म्हणजे बऱ्याचदा अशा परिस्थितीमध्ये एखादी परिस्थिती उद्भवते आणि ती परिस्थिती काही लोकांना डील करतात नाही त्या परिस्थितीसोबत, तेव्हा ते काय करतात, शिव्या घालतात किंवा काहीतरी वेगळं बोलून जातात किंवा काहीतरी वेगळंच करतात, काहीतरी वेगळा डिसिजन घेतात. मग त्या लोकांना म्हणतात तुम्ही अशिक्षित व्यक्ती, वेडे, असभ्य, अयोग्य वर्तन असं त्याला म्हणतात. म्हणून इथे अर्थ दिला, मिनिंग अँड एक्स्ट्रीमली ॲक्वर्ड. आता मीन दिला, अन एक्स्ट्रीमली ॲक्वर्ड, क्लम्सी पर्सन, क्लम्सी म्हणजे वेडा माणूस, टू हँडल डेलिकेट सिच्युएशन बॅडली. म्हणजे एक व्यक्तींना थोडक्यात काय इथे अर्थ काय दिलेत की एखादी डेलिकेट सिच्युएशन लोकांना हँडल न करता येणं आणि त्यांचं वर्तन तेव्हा अशिक्षित व्यक्तीसारखं किंवा वेडे, असभ्य वर्तणूक होत असेल तेव्हा म्हणायचं बोल इन चायना शॉप असं त्याला म्हणायचं, राईट. तोच अर्थ मी इथे दिला आहे. रॉंग बिहेवियर, इन्सेन्सिटिव्ह, केअरलेस पर्सन हू डज नॉट नो हाऊ टू हँडल डेलिकेट सिच्युएशन, की ज्या लोकांना डेलिकेट सिच्युएशन कशी हँडल करायची माहिती नसतं त्याला म्हणतात बुल इन चायना शॉप. आता हे जसं आता हे बघा, कचरा, हे दोन लोक आहेत, एक कचरा एक रस्त्यावर टाकताय आणि ज्याचं वर्तन चांगलं आहे तो इथे टाकतोय. मग याला तुम्ही काय म्हणा, बुल इन चायना शॉप, म्हणजे हा असभ्य व्यक्ती आहे असं, राईट. म्हणून हे पण उदाहरण मी इथे घेतलेलं आहे. तुम्ही मित्रो तुमच्यानुसार तुम्ही तुमचे पिक्चर बनवू शकता, तुमच्यानुसार तुम्ही स्टोऱ्या बनवून तयार करू शकता की तुम्हाला ती गोष्ट कशा पण समजते. तुम्हाला त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या मनात वेगळं पिक्चर तयार येत असेल तर तुम्ही ते पिक्चर लक्षात ठेवा की अरे या शब्दासाठी मी हे पिक्चर लक्षात ठेवू शकतो किंवा हे सिच्युएशन लक्षात ठेवू शकतो, त्यानुसार माझ्या डोक्यात ते राहील असं तुम्ही करू शकता. सो इट्स अप टू यू, राईट. अ केक वॉक म्हणजे जर तुम्हाला सांगितलं, आता मी वेगळा अर्थ सांगतो, केक वॉक म्हणजे केकवर चालणं म्हणजे कसं असतं, एकदम सोपं इजी काम असतं म्हणून त्याला म्हणतो सोपं काम, नाही का. पण याचा वेगळा अर्थ हिस्टॉरिकल जर मिनिंग अर्थ बघितला तर ब्लॅक अमेरिकन हे पडदा ठेवायची डान्सची, त्यानुसार हा शब्द आला आहे केक वॉक म्हणजे सोपे काम. मग समथिंग व्हेरी इझी, अनइझी अचिव्हमेंट, और एक्स्ट्रीमली इझी, सिम्पल इझी टास्क, म्हणजे खूपच सिम्पल इझी टास्क, ही सिम्पल इझी टास्क त्याला म्हणतात केक वॉक. एखादं तुम्ही खूप सोपं काम करत असाल तर त्याला म्हणतात दिस इज केक वॉक, दिस खूप इझी काम आहे, कुठलंही असेल मग ते तुमचं, राईट. त्याला म्हणतात केक वॉक. पुढे कॅन ऑफ वॉन्स. कॅन ऑफ वॉन म्हणजे काय, आता हे कॅन आहे याच्यात वॉन जर आले म्हणजे जे पावसाळ्यात असतात, पावसाळ्यात येतात ते, त्याला आम्ही आमच्या भागात त्याला
भाषांमध्ये वाण्या म्हणतात काही लोक, काही त्याला अजून काहीतरी वेगळं म्हणतात. ते रेड कलरचे असतात किंवा मोठे पण असतात ब्लॅकवाले. तर ते केन ऑफ वॉन्स म्हणजे काय, गुंतागुंतीची परिस्थिती. जर एखाद्या कॅनमध्ये खूप हे एकत्र आले तर काय त्यांच्यामध्ये गुंतागुंती दिसते, ते एकत्र असे अडकलेले असतात. तुम्ही बघा एकत्र जर आले तर त्याला म्हणतात कॅन ऑफ वॉन्स. वॉन्स म्हणजे हे वॉर्म्स म्हणजे काय, लक्षात वॉर्म्स म्हणजे काय, गुंतागुंतीची परिस्थिती. ते एक कीटक आहेत, ते एक प्रकारचा प्राणी आहे, तो पावसात दिसतो तो. मग त्याला म्हणतात कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन म्हणजे गुंतागुंती परिस्थिती, सिच्युएशन किंवा प्रॉब्लेम, सिच्युएशन दॅट कॉजेस अ लॉट ऑफ प्रॉब्लेम फॉर यू वेन यू स्टार्ट टू डील विथ इट. अ कॅन ऑफ वॉर्म्स, राईट. आता तुम्ही ट्रॅफिकमध्ये जर बॅड ट्रॅफिकमध्ये फसले तर ती परिस्थिती कशी म्हणतात, तुम्ही तिला काय म्हणणार, अ कॅन ऑफ वॉर्म्स. म्हणजे आता गुंतागुंत परिस्थिती, कशी गाडी कशी काढावी ही इज माझ्या समज. सो दिस इज अ काइंड ऑफ अ कॅन ऑफ वॉर्म्स फॉर मी, राईट. तर गुंतागुंती परिस्थिती असं त्याचा अर्थ होतो. अ कॅरेट अँड स्टिक अप्रोच. अ कॅरेट अँड स्टिक अप्रोच म्हणजे काय, सामदान दंडभेद असा मी त्याचा अर्थ घेतलेला आहे. थोडक्यात काय, याच्यामध्ये काय होतं, रिवॉर्ड द्यायचा आणि पनिशमेंट द्यायचा आपलं काम करून, म्हणजे गोड बोलून काम करून घेणं असं ते म्हणू शकतात. रिवॉर्ड अँड पनिशमेंट दॅट इन्फ्लुअन्स द समवन इज समवन्स बिहेवियर. म्हणजे स्तुती पण करायची आणि त्याला शिक्षा पण द्यायची, पण त्याच्याकडून आपलं काम करून घ्यायचं. त्याला म्हणतात अ कॅरेट अँड स्टिक अप्रोच. कॅरेट म्हणजे बघा हे कॅरेट आणि एका हातामध्ये ही स्टिक आहे. आता मला सांगा, हा गाढवावर बसलेला आहे. आता याला वाटतं की ह्या गाढवाने मला व्यवस्थित घेऊन जावं, तर मग हा काय त्याला दाखवतो, आम्ही दाखवतो, अरे तुला कॅरेट खायला देतो मी. मग त्याला वाटतं चला पुढे जाऊया, मला खायला भेटेल. दुसरं, जर हा शांत बसला गेला, मारतो हा काठीने, मग याला वाटतं अरे मी जर चाललो नाही, मी थांबून गेलो तर मला मारतोय, मग लगेच हा त्याचं काम करतोय, चालायचं, चला पुढे जायचं, मला माझ्या मालकाला घेऊन जायचं. म्हणून त्याला म्हणतात कॅरेट अँड स्टिक अप्रोच. म्हणून एकदम एक्झॅक्टली आपल्याला पिक्चर्स भेटलेला आहे ते आपण इथे यूज केलेलं आहे. आता इथे दुसरे हे वेगळे एक्झाम्पल मी घेतलेत. आता इथे काय करतो, हा आपला बॉस आहे सपोज, हा बॉस. आता बॉस काय करतो, आपल्याला काम करायचं असेल तर शाबास देतो, असं बघा हात ठेवतोय की तू खूप छान काम करतोय हे ते. पण चांगलं काम नसेल केलं, हे हा पण बॉस आहे, सर्वांची स्तुती करतो इथे कृती करतो इथे, तर चांगलं काम नाही केलं मग पनिशमेंट देतो. तू चांगलं काम करत नाही, टायमावर काम दिलेले कामं पूर्ण करत नाही, तुला आता वॉर्निंग देतोय मी असा हात करून, तुला ही शेवटची वॉर्निंग आहे, तू जर आता काम नाही केलं तुला काढण्यात येईल असं. तर त्याला म्हणतात पनिशमेंट देणं. मग पनिशमेंट, मला कामावून काढलं जाईल, मला कामावून काढलं म्हणजे माझ्या कुटुंबाचा मोठा प्रश्न तयार होईल आणि मला सर्व लोक हसतील, आजूबाजूचे मित्र परिवार सर्व, आणि मला बेरोजगार म्हणतील. मग म्हणून हा काय करतो, प्रामाणिकपणे काम करायला लागतो. मग त्याला म्हणतात, म्हणजे काय, रिवॉर्ड्स अँड पनिशमेंटने त्यात काय होतं, इन्फ्लुअन्स समवन बिहेवियर्स, म्हणजे एखाद्याचं बिहेवियर सुधारतं, त्यासाठी त्याला म्हणतात कॅरेट अँड स्टिक अप्रोच, राईट. आता हे बी एक्झाम्पल सेमच आहे. आता हे राजकारणाचं उदाहरण आहे. तुम्हाला आम्ही आमदार बनवतो, आमदार बनल्यानंतर तुम्ही चांगले काम करत नाही, आमच्यासोबत निकृष्ट नाही, तर मग हा व्यक्ती म्हणतो चला इथून चालते वा. नाहीतर मग परत याला सांगतो तुला मंत्री बनव, मग हा सांगतो. पण मंत्री बनल्यानंतर सुद्धा त्याच्या वेगळ्या अपेक्षा ठरतात, मंत्रीने मला मुख्यमंत्री बनायचे, मग हा त्याला हाकलून लावतोय. त्याला म्हणतात रिवॉर्ड अँड पनिशमेंट. म्हणजे थोडक्यात मी इमेज वापरून तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला की जेणेकरून तुम्हाला हे जे वर्ड्स आहेत, कॅरेट स्टिक अप्रोच, कॅरेट म्हणजे गाजर, स्टिक म्हणजे लाठी, अप्रोच म्हणजे दृष्टिकोन, तर त्याच्याने काय होतं, रिवॉर्ड द्यायचं, पनिशमेंट द्यायची, कासाठी की तुमचं बिहेवियर सुधारण्यासाठी. आता अ चेंज ऑफ हार्ट, एखाद्याचा मताचा भावनांचा बदल. चेंज ऑफ हार्टमध्ये सहज आहे. आता सपोज एक कपल आहे, यांच्यामध्ये चेंज ऑफ हार्ट झाला म्हणजे काय, त्यांच्या भावना बदलल्या, म्हणजे ह्या व्यक्तीला कोणते दुसरं आवडते, याला दुसरं कोणते आवडते, असं आपल्याला चेंज ऑफ हार्ट म्हणजे काय, भावनांमध्ये मतामध्ये परिवर्तन होणं. सोपं, इझी आहे सर्वच. चेंज इन वन्स ओपिनियन, इमोशन, द वे यू फील अबाउट समथिंग. आता इथे तुमच्यामध्ये पण होतं, कधी तुम्ही कोणाला तरी वाटतं मला IAS व्हायचं, कोणाला IPS व्हायचं आहे, म्हणजे तुमच्या मनात हार्टमध्ये कधी तुम्ही सुरुवातीला अभ्यास करता तेव्हा तुम्हाला वाटतं की चला मला तलाठी भेटले तरी चालतं, किंवा ग्रामसेवक झालं तरी चालतं, किंवा पोलीस झालं तरी चालतं. पण तुमच्या मन बदलतात, नाही मला आता PSI व्हायचं, नाही आता मला IPS व्हायचं, नाही की नाही मला IAS व्हायचं, असं काय, त्यामुळे चेंज ऑफ हार्ट, एखाद्या मतात भावनात बदल, किंवा म्हणजे तुमचं मत ओपिनियन फिक्स राहत नाही. इथे बघा चाइल्ड प्ले. आता मला सांग, चाइल्ड प्ले कसं असतं, चाइल्ड प्ले ग्राउंड किंवा चाइल्डचं जे वातावरण असते कसं असतं चाइल्ड प्ले, ते एकदम सोपं, इझी असतं. म्हणजे त्याला म्हणतात सोपं काम, मुलाचा खेळ, समथिंग दॅट इज व्हेरी इझी, असं त्याचा अर्थ आहे. सो लक्षात येईल म्हणून ही एकच पिक्चर मी इथे घेतले समजून सांगण्यासाठी. पुढचं आहे चाइल्ड ऑफ द ओल्ड ब्लॉक. अ चाइल्ड ऑफ द ओल्ड ब्लॉक, सॉरी चाइल्ड नाही, चुकलं माझं सांगताना, चीफ ऑफ द ओल्ड ब्लॉक. याचा असा अर्थ होतो मित्र, वडिलांची आठवण करून देणे.
चीफ ऑफ द ओल्ड ब्लॉक, वडिलांचं आठवण करून देणे. म्हणजेच काय, हमशकल तुम्ही त्याला म्हणू शकतात, हमशकल. अ चीफ ऑफ ओल्ड ब्लॉक, ओल्ड ब्लॉक त्याचा आता याचं वडिलांची आठवण करून देणं म्हणजे हमशकल. आता हमशकलचे बघा पिक्चर घेतलं. आता तुम्ही जेव्हा सैफ अली खान बघता, सैफ अली खानचा मुलगा बघा, तर तुम्ही याला बघितल्यानंतर तुम्हाला याची आठवण येते. तुम्ही काही मुलं बघतात तर तुम्ही त्या मुलांना बघितल्यानंतर तुम्ही लगेच म्हणता अरे तू सेम तुझ्या पप्पासारखं दिसतो, सेम तुझ्या आईसारखं दिसतो. त्याला म्हणतात वडिलांची आठवण करून देणारे. रिमाइंड देम ऑफ वन्स फादर्स, समवन सिमिलर इन कॅरेक्टर टू वन्स फादर्स रिसेम्बलिंग पॅरेंट्स, किंवा पॅरेंट्ससोबतचे रिसेम्बलन्स, त्याला म्हणतात चीफ ऑफ द ओल्ड ब्लॉक असं त्याला म्हणतात. पुढचं बघा, अ क्लोज शेव. असं सपोज तुम्ही दाढी करतात आणि एकदम क्लोज करतायत तर काय होऊ शकतं, इजा होऊ शकते. आणि कधी कधी तुमचं लक्षात अरे मी वाचलं, सुदैवाने वाचलं, मी इथं माझा काना लागलं असतं किंवा माझे इथे खरचटलं गेलं असतं. त्यानंतर क्लोज शेव, क्लोज शेव म्हणजे क्लोज, हे क्लोज शेवचा अर्थ बरोबर. बाल बाल बच गए. आता हे बघा, गाडी चालत असताना अचानकच समोरचा व्यक्ती ब्रेक लावतो, लगेच तुम्ही पण तुमचा लगेच ब्रेक लावतात, म्हणून तुम्ही म्हणता की बाल बाल बच गए. तुमचा इथे हा हेडलाईट फुटला असता किंवा तुमचा ॲक्सिडेंट झाला असता. याला म्हणतात बाल बाल बच गए. आणि बाल बाल बच गएची अनेक वेगवेगळ्या परिस्थिती आपल्यासमोर उद्भवतात, राईट. अ क्लोज शेव, तुम्ही गाडी चालत असताना अचानक पोलीस समोर असताना तुम्ही सिग्नल तोडलं असतं, पण पोलीस लक्ष नसतं, मग तुम्ही लगेच निघून जा, पण अचानक लक्षात येतं, पण तो पण तुम्ही निघून गेलास, तुम्ही म्हणता अरे क्लोज शेव, बाल बाल बच गए, बरं झालं, नाही तर मला त्यांनी आपल्याला दंड दिला असता. इथे सुद्धा हे आहे, तुम्ही घरी पोहोचले नाही आहे, तुम्हाला घरून फोन येतोय, पण मग तुम्ही सांगतात की असं झालं, ॲक्सिडेंट झाला, पण बरं झालं सुद्धा काही झालं नाही, बाल बाल बच गए, अशी एक कन्व्हर्शन असं म्हणून हे इमेज घेतलं आहे. आणि त्याचा अर्थ पण दिला आहे, नॅरो एस्केप फ्रॉम द डेंजर सिच्युएशन विच यू कम व्हेरी क्लोज टू डेंजरस सिच्युएशन असं. तर अशा प्रकारे मित्रो हा व्होकॅब्युलरी पार्ट आहे, एकदम इंटरेस्टिंग आहे, ब्युटिफुल आहे, एन्जॉयबल आहे. तुम्ही एन्जॉय करत शिकू शकतात, पिक्टोरिकल पद्धतीने शिकू शकतात अशा प्रकारे. आणि हे अशा प्रकारे शब्द वेगळ्या स्पर्धा परीक्षामध्ये विचारले जातात आणि त्याचा फक्त स्पर्धा परीक्षापुरताच वापर करणं लक्षात ठेवू नका. त्या शब्दांना डेली कम्युनिकेशनमध्ये वाचताना बोलताना वापर करायचा विचार करा की जेणेकरून तुमची भाषेवरची कमांड ही येईल, राईट. थँक्यू मित्रांनो, नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया. आणि असे लेक्चर पुढचे पण शिकवले जाणार आहेत व त्यासोबत PIQ पण घेतले जाणार आहेत वेगवेगळ्या परीक्षेमध्ये आलेले, की जेणेकरून तुमची एक्झामची संपूर्ण तयारी होईल. भेटूया, धन्यवाद.